नाशिकमध्ये आजपासून 15,000 झाडांचं वृक्षारोपण शहराच्या वेगवेगळ्या भागात केलं जाणार आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि साधू महंत यांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडतो आहे। अखिल भारतीय संत आखाड्याचे सगळे प्रमुख जे आहेत ते साधू महंत आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे। आपण या ठिकाणी बघतोय की साधू महंत आहे। महाराज जी आज आपके हाथों यहाँ पर वृक्षारोपण का जो कार्यक्रम है उसका शुभारंभ हो रहा है, क्या भावना है? मुख्य कौन है? गिरीश महाजन, ठीक है। और हम लोग सारे लोग जो हैं उनके साथ में शामिल हैं। जितने भी साधु महात्मा हैं, जितने और लोग हैं, हम लोग सिर्फ उनके आवाहन पे उपस्थित हुए हैं, ठीक है। कि सारे के सारे लोग जो हैं, क्योंकि हम लोग का संकल्प है कि पर्यावरण स्वच्छता के बारे में हम लोग का जीवन का संकल्प था, बचपन से संकल्प था। आज वो संकल्प साकार होने जा रहा है। महाराज ज्या पद्धतीची तयारी आहे, वृक्षारोपण आज होत आहे, काय भावना आहे तुमची? खूप छान कार्यक्रम चालू आहे। जे लोक 1800 वृक्षाचं जे नाशिक शहरामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये नवीन महाराष्ट्रामध्ये जे वातावरण तापलेलं आहे त्या वातावरणाची कुठेतरी शांतता होईल आणि निसर्गाचा कुठेतरी समतोल राहण्यासाठी हा जो उपक्रम शासन करत आहे, शासनाचं खूप खूप अभिनंदन। आपण महाराजजी ज्या पद्धतीनं ही सगळी व्यवस्था आहे, काय सांगाल? इथली व्यवस्था आमचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग साहेब, महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्रीजी हे असे सक्षम अधिकारी आहे की हे नाशिकचा पूर्णपणे समतोल राखतील, पर्यावरण सांभाळतील आणि हरित कुंभ करतील आणि कुठेही पर्यावरणवादीने कुठेही पर्यावरणाच्या नावाखाली, ऑक्सिजनच्या नावाखाली कुठेही लोकांचा संभ्रम करू नये आणि कुंभमेळ्यामध्ये विघ्न अशा वेगळ्या वेगळ्या रूपाने आणू नये याकरिता आम्ही खुदच पर्यावरणवादी आहोत आणि आम्हाला त्याची पूर्णपणे कल्पना आहे। आम्ही त्यामुळे 1800 झाडापेक्षा 18 लाख झाडांचा आमच्या गुरुजीने संकल्प केलेला आहे। तर आम्ही याबद्दल मेळा आयुक्त शेखर सिंग साहेब आणि या कार्यक्रमाच्या मुख्य सूत्रधार महानगरपालिकेच्या आयुक्त खत्री मॅडम यांचं मी फार फार अभिनंदन करतो। मॅडम, गेल्या काही दिवसांपासून सगळी तयारी सुरू आहे, साधू महंत देखील समाधानी आहेत या सगळ्या दृश्याला बघून। आपली कशी तयारी सुरू होती गेल्या काही दिवसांपासून? गेल्या काही दिवसापासून आम्ही काही जे सायंटिफिक एक्सपर्ट होते त्यांची आम्ही सल्ला घेतली आणि त्याप्रमाणे जसं मोठे झाड आता माननीय कुंभमंत्री साहेबांनी इथे आणले आहे, त्यांनी ते खूप मेहनत करून आणि स्वतः बघून एक एक झाडचा देशी प्रजातीचं झाड मोठं झाड इथे आणलं आहे। तर त्याप्रमाणेच आम्ही पण अशी तयारी केली की जे थोडे मीडियम साईजचे झाड आहे त्यांच्यासाठी 13 बाय 13 फूटचा डिस्टन्स ठेवला। जे मोठे झाड आहे ते टेक्निकली पाहून 15 बाय 15 फुटाचा ते डिस्टन्स ठेवला। त्याच्यात आम्ही थोडं हायड्रोजन टाकतोय की ते जड जे आहे ते त्याला पकड मिळेल आपले मातीमध्ये आणि खत आपलं जे खत प्रकल्प आहे तिथून आम्ही खत आणलं आहे। तशा प्रकारच्या बायोमास ठेवून मग ते आम्ही त्याच्यावर पाणी टाकणार की ते पाणीचे ॲब्झॉर्प्शन पण वाढेल। तर अशी प्रकारची सगळी तांत्रिक दृष्टी प्रमाणेच आम्ही प्लॅनिंग केलेली आहे। आपण बघतोय की साधू महंत यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय। जवळपास 15,000 झाडं जे आहेत ते शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आजपासून त्याची वृक्षारोपणाला सुरुवात होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघतोय की मखमलाबादच्या या संपूर्ण परिसरात 400 झाडांचं वृक्षारोपण होणार आहे आणि त्यासोबतच शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये साधू महंतांच्या हस्ते या झाडांचं वृक्षारोपण केलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।